राधिका, मला तुझ्यापासून डिवोर्स हवाय. काय? हो, मला तुझ्यापासून डिवोर्स हवाय. आई, आई तू इथे कधी आलीस? तू फोन का नाही केलास? तू आता का बोलला राधिकाला? ते आई, तू नको ना आमच्या भानगडीत पडूस प्लीज. तू आता राधिकाला का बोलला मला ऐकायचंय. परत बोल. गप्प काऊन? गळ्यात कंची अटकली का? ते का बोलला? परत बोल. ते मला डिवोर्स हवाय. काऊन पाहिजे तुला डायव्होर्स? त्याच्या नाही अशी लग्न करायला, दुसरा संसार मांडायला? आई, आई हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे. तुझा काय संबंध आहे याच्याशी? तुला तर आमच्याशी जन्माचा संबंध तोडायचा आहे रे. पण माय बापाचा आपल्या लेकराशी कधी संबंध तुटते का? 9 महिने पोटात भार उचललाय तुला, तेव्हा तू जन्माला आला ना. मग आपल्या मायेचा आपल्या पोराशी संबंध नसते कसा? आई, तू कुठचा विषय कुठे घेऊन चाललीस? विषय तोच आहे, काही वेगळं नाही. तू जसा आमचा पोरगा आहे ना, तसा सर्व तुझा पोरगा आहे. बापाची माया आटली का रे? पोटच्या पोराला असं वाऱ्यावर टाकताना काहीच वाटत नाही का रे पूर्ण तुला? काऊन पाहिजे तुला डायव्होर्स? हो, मला डिवोर्स हवाय. कारण कारण मला शनयाशी लग्न करायचंय आणि हा माझा निर्णय पक्का आहे. तुम्हाला ते शन्याशी लग्न करायचंय म्हणून डिवोर्स हवाय ना? मग माझाही निर्णय ऐकून घ्या. मी तुम्हाला कधीच डिवोर्स देणार नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.